बुलेटिनमध्ये पुन्हा एकदा स्वागत। काही सविस्तर बातम्या आणि सुरुवातच एका मोठ्या बातमीने। ही ब्रेकिंग न्यूज आहे। राज्यामध्ये महायुतीचे अनेक उमेदवार बिनविरोध विजयी झालेले आहेत आणि या बिनविरोध विजयी उमेदवारांविरोधात मनसे कोर्टात जाणार आहे। पैशाचं अमिष दाखवणे, तपास यंत्रणांचा दबाव टाकणे, विरोधी उमेदवारांना माघार घ्यायला लावणे असा आरोप मनसेने केलेला आहे आणि याबाबतचे पुरावेही आपल्याकडे आहेत। ते कोर्टात सादर करणार असल्याचं मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी म्हटलंय। या बिनविरोध उमेदवार निवडीवर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनीही जोरदार टीका केली होती। आमच्या प्रतिनिधी सुस्मिता आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशी बोलूया। सुस्मिता, ही महत्त्वाची बातमी आहे। आतापर्यंत फक्त प्रसार माध्यमांसमोर आरोप प्रत्यारोप होत होते, आता कोर्टाची पायरी चढली जाणार आहे मनसेकडून। बिनविरोध निवड जी झालेली आहे त्याच्याबाबत तर काय सांगाल? अनेक अर्थांनी हे महत्त्वाचं पाऊल मनसेच्या वतीने उचललं जात आहे। कल्याण, डोंबिवली, ठाणे, नाशिक अशा अनेक महानगरपालिका निवडणुकांमध्ये सर्वाधिक उमेदवार बिनविरोध निवडून आणण्यामध्ये युती सरकारनं आघाडी केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे आणि त्यामुळेच मनसेच्या वतीने मनसेचे अविनाश जाधव आणि राजू पाटील यांनी राज ठाकरे यांची भेट घेतलेली होती। विशेष म्हणजे या सगळ्या प्रक्रियेमध्ये उमेदवारांचे अर्ज जरी वैध ठरलेले असले तरी सुद्धा मनसेच्या आणि शिवसेनेच्या अनेक उमेदवारांचे अर्ज हे मागे घेण्यासाठी त्यांच्यावरती दबाव टाकण्यात आला, धमक्या देण्यात आल्या, पैशाचं आमिष दाखवण्यात आलं आणि या संबंधीचे सर्व पुरावे गोळा करून आता मनसेच्या वतीने कोर्टात अपील केलं जाणार आहे। बिनविरोध निवडणूक करणं म्हणजे जनतेकडनं मतदानाचा हक्क हिरावून घेण्याचं कारस्थान असल्याचा उद्देश डोळ्यासमोर ठेवून मनसे आता न्यायपालिकेसमोर हा संपूर्ण मुद्दा उपस्थित करणार आहे। नक्की, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल सुस्मिता।